हाय स्टुडंट. तर लेक्चर 3 मध्ये आपण फॅराडेज लॉच्या मदतीने वेगवेगळे रिलेशन्स डिराईव्ह केले. त्याच्यामध्ये W इक्वल्स टू E बाय F इंटू Q, W इक्वल्स टू E बाय F इंटू IT, Z इक्वल्स टू E बाय F, म्हणजेच रिलेशन बिटवीन Z अँड E. When we get the equivalent weight, so then how can we determine electrochemical equivalent? आणि त्याच्यानंतर मग कॅपिटल F ची मीनिंग, कॅपिटल E ची मीनिंग, कॅपिटल Z ची मीनिंग, ह्या सर्व गोष्टी आपण लेक्चर 3 मध्ये बघितलेल्या आहेत. त्याच्यामुळे लेक्चर 4 पाहण्या अगोदर तुम्हाला लेक्चर 3 हे बघावे लागेल. आता त्या लेक्चर 3 चेच काही इम्पॉर्टंट पॉईंट्स हे त्या ठिकाणी आपल्याला पाहता नव्हते आले, तर ते आपल्याला आता इथे बघायचे आहेत. तर बघा, आता तिथे आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. त्याच्यामध्ये बघा, नंबर फर्स्ट, द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू डिपॉझिट और लिबरेट वन इक्विव्हॅलंट मोल ऑफ सबस्टन्स इज 1 फॅराडे. And in the coulomb its value is 96,500 coulomb. आता बघा, म्हणजे आपण इथं क्लिअरली असं सांगू शकता की कुठच्याही सबस्टन्सचा 1 मोल इक्विव्हॅलंट हा जर तुम्हाला डिपॉझिट करायचा असेल, ओके, इथं मी आता क्लिअरली तुम्हाला सांगतोय, डिपॉझिट जर करायचा असेल तर लागणारी इलेक्ट्रिसिटी ही 1 फॅराडे लागते, म्हणजे 96,500 coulomb एवढी इलेक्ट्रिसिटी लागते. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 1 मोल इक्विव्हॅलंट म्हणजेच वेट इक्वल्स टू इक्विव्हॅलंट वेट. त्याचं वेट कशाला इक्वल? इक्विव्हॅलंट वेटला. तर तेव्हा त्याला आपण इथं काय म्हणतात? 1 मोल इक्विव्हॅलंट. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे कोणता? सबस्टन्सचा 1 मोल म्हणजेच वेट इक्वल्स टू ॲटॉमिक वेट. त्याचं वेट कशाला इक्वल असतं? ॲटॉमिक वेटला, म्हणजेच त्याच्या मास नंबरला त्याची व्हॅल्यू ही इक्वल असते. म्हणजे जर मास नंबर एवढा मास असेल तर त्याला बोलायचं 1 मोल, त्या सबस्टन्सचा एक्झॅक्ट 1 मोल. आणि इक्विव्हॅलंट वेट एवढं जर वेट असेल तर तेव्हा त्याला बोलायचं 1 इक्विव्हॅलंट मोल. हे 2 शब्द जरा क्लिअर लक्षात ठेवा. पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे, तर त्याच्याबद्दलच आता इथं आपण इन्फॉर्मेशन पाहत आहोत. ओके, आता बघा कसं आहे, आणि ह्या दोन्हीमधलं रिलेशन कसं आहे? इक्विव्हॅलंट वेट इक्वल्स टू ॲटॉमिक वेट अपॉन व्हॅलन्सी. कुठच्याही सबस्टन्सचं जर तुम्हाला इक्विव्हॅलंट वेट हे जर डिटरमाइन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्या ॲटॉमिक वेटला त्याच्या व्हॅलन्सीने डिवाइड करावं लागेल. ॲटॉमिक वेटला जर व्हॅलन्सीने डिवाइड केलं तर तुम्हाला त्याचं काय मिळेल बरं? इक्विव्हॅलंट वेट मिळेल. ओके, आता बघा, मग त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजेच कोणता? की मग 1 मोल इक्विव्हॅलंट हा पण आपण असाच काढू शकतायत. 1 मोल इक्विव्हॅलंट म्हणजेच 1 मोल अपॉन व्हॅलन्सी. 1 मोलचं वेट अपॉन व्हॅलन्सी, म्हणजे फक्त 1 मोल नाही तर 1 मोलसाठी लागणारं वेट. आणि इथं पण फक्त 1 मोल इक्विव्हॅलंट नाही, 1 मोल इक्विव्हॅलंटचं वेट म्हणजे 1 मोलचं वेट अपॉन काय? व्हॅलन्सी. ओके, आता आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी इथं सांगायच्या आहेत की इलेमेंटची व्हॅलन्सी जर चेंज होत गेली तर तेव्हा त्याच्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटीबद्दल देखील इन्फॉर्मेशन ही बदलू शकते. आता बघा, एक जस्ट आपण एक्झाम्पलकडे येऊयात आणि त्याच्यानंतर मग ह्याच्या खालची काही माहिती आपण इथं पूर्ण करूयात. आता पहा, सोडियम, आपण 3 इलेमेंट घेऊया: सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. सोडियम याचं ॲटॉमिक वेट आहे
23. मॅग्नेशियम याचं ॲटॉमिक वेट आहे 24. ओके, आणि ॲल्युमिनियम याचं ॲटॉमिक वेट आहे कमॉन 27. ओके, त्याच्यानंतर या सोडियमची व्हॅलन्सी आहे 1. व्हॅलन्सी 1. त्याच्यानंतर हा मॅग्नेशियम याची व्हॅलन्सी आहे 2 आणि त्याच्यानंतर ॲल्युमिनियम याची व्हॅलन्सी आहे 3. ओके, म्हणजे हा मोनोव्हॅलंट, हा डायव्हॅलंट आणि हा ट्रायव्हॅलंट. आणि त्याच्यामुळं मग कसं होईल मला सांगा की याचं इक्विव्हॅलंट वेट हे येणार ॲटॉमिक वेट एवढंच, म्हणजे किती 23. त्याच्यानंतर याचं इक्विव्हॅलंट वेट येणार ॲटॉमिक वेटच्या अर्ध, कारण त्याला 2ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. म्हणजेच किती येणार मला सांगा 12. किती ग्रॅम, 12 ग्रॅम. आणि त्याच्यानंतर हा जो आहे ना ॲल्युमिनियम, ह्याचं इक्विव्हॅलंट वेट, ॲटॉमिक वेट 27, व्हॅलन्स 3, तर 27/3 दॅट मीन्स 9 हे इक्विव्हॅलंट वेट येणार ॲल्युमिनियमचं. आता बघा कसं आहे, 23 ग्रॅम सोडियम मीन्स 1 मोल ऑफ सोडियम अँड 23 ग्रॅम सोडियम मीन्स 1 इक्विव्हॅलंट मोल ऑफ सोडियम. 12 ग्रॅम मॅग्नेशियम मीन्स मॅग्नेशियम चा 1 इक्विव्हॅलंट मोल, 1 इक्विव्हॅलंट मोल ऑफ मॅग्नेशियम. अँड 9 ग्रॅम ऑफ ॲल्युमिनियम मीन्स ॲल्युमिनियमचा 1 इक्विव्हॅलंट मोल. म्हणजेच बघा आपण आता इथं 1 बाय 1 इन्फॉर्मेशन लिहूयात. 1 मोल ऑफ 1 इक्विव्हॅलंट मोल ऑफ सोडियम याला जर डिपॉझिट करायचं असेल तर लागणारी इलेक्ट्रिसिटी ही इक्वल असेल 1 इक्विव्हॅलंट मोल ऑफ मॅग्नेशियम आणि इक्वल टू 1 इक्विव्हॅलंट मोल ऑफ ॲल्युमिनियम. ह्या सगळ्यांसाठी डिपॉझिट करणारी इलेक्ट्रिसिटी म्हणजे ती म्हणजेच किती 1 फॅरेडे. किती लागते 1 फॅरेडे एवढी इलेक्ट्रिसिटी तिथं रिक्वायर असू शकते. म्हणजेच आता हे जर मोलच्या लँग्वेजमध्ये लिहायचं म्हटलं तर 1 इक्विव्हॅलंट मोल म्हणजे 1 मोल ऑफ सोडियम, त्याच्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी ही किती असणार 1 फॅरेडे. परंतु 1 इक्विव्हॅलंट मोल ऑफ मॅग्नेशियम म्हणजे 12 ग्रॅम मॅग्नेशियम आणि 24 ग्रॅम मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियमचा एक पूर्ण मोल. किती ग्रॅम 24 ग्रॅम. मग आता 1 इक्विव्हॅलंट मोल ऑफ मॅग्नेशियम म्हणजे 12 ग्रॅम, म्हणजे मोल किती झाले, मोल इक्विव्हॅलंट मोल 1, परंतु मोल मात्र ते हे मोलची व्हॅल्यू मात्र किती येऊ शकते हाफ मोल. कारण 1 इक्विव्हॅलंट मोल म्हणजे जर मोलच्या लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं तर मॅग्नेशियमचा एक्झॅक्ट हाफ मोल झाला. 1 मोल ऑफ 1/2 मोल ऑफ मॅग्नेशियम. आणि ॲल्युमिनियम एक इक्विव्हॅलंट मोल 9 ग्रॅम. 9 ग्रॅम ॲल्युमिनियम म्हणजे एक इक्विव्हॅलंट मोल. मग त्याचे मोल किती झाले, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, नंबर ऑफ मोल जर काढायचं असेल तर गिव्हन वेट अपॉन मोलेक्युलर वेट म्हणजे किती मोल येतात 1/3. तर म्हणजेच 1/3 मोल ऑफ ॲल्युमिनियम, त्याच्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी ती म्हणजे किती असणार 1 फॅरेडे. म्हणजेच याचा अर्थ असा की 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी आपण जर मोनोव्हॅलंट ॲटममधनं जर पास केली तर त्याचा एक्झॅक्ट 1 मोल डिपॉझिट होतो. पण तीच 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी आपण जर एखाद्या डायव्हॅलंट इलेमेंटमधनं, डायव्हॅलंट सबस्टन्समधनं जर पास केली तर त्याला त्याचा एक्झॅक्ट हाफ मोल डिपॉझिट होतो. किती मोल, हाफ मोल. 1 फॅरेडे सप्लाय करा तर अर्धा मोल डिपॉझिट होईल. कुणाचा मला सांगा, कुणाचा, डायव्हॅलंटचा. कारण डायव्हॅलंटचा 1 इक्विव्हॅलंट मोल म्हणजे त्याचा हाफ मोल, कारण त्याच्या मोलला 2ने काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल, तर तुम्हाला मिळेल त्याचा 1 इक्विव्हॅलंट मोल. आणि त्याच्यानंतर ट्रायव्हॅलंटसाठी मात्र तुम्हाला 3ने डिवाइड करावं लागेल. कितीने, 3ने.
3ने जर तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळेल, ट्रायव्हॅलंटचे इक्विव्हॅलंट मोल्स मिळतील. म्हणजेच फायनली इथं आपण एक छोटासा टेबल तयार करू शकतायत. बघा मी तुम्हाला इथं टेबलच्या मार्फत पुन्हा एकदा क्लिअरली समजावून सांगतोय. आता ह्या टेबलचा आपला फॉर्मॅट हा असा असेल, आपल्या टेबलचा फॉर्मॅट हा अशा पद्धतीचा असेल की आपण या ठिकाणी असं घेऊयात. इकडे असेल व्हॅलन्सी आणि इकडे असेल फॅरडे. आणि याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज येतील त्या येतील मोल्सच्या. ओके, आता बघा व्हॅलन्सी मोनो, डाय आणि ट्राय आणि इकडं असेल 1 फॅरडे. आता इथला मुद्दा तो पॉइंट आउट तुम्हाला करायचा. जर 1 फॅरडे इलेक्ट्रिसिटी मोनोव्हॅलंट इलेमेंटमधनं जर पास केली तर त्याचा एक्झॅक्ट किती मोल डिपॉझिट होतं, 1 मोल. किती मोल, 1 मोल. ती जर तुम्ही डायव्हॅलंटमधनं जर पास केली त्याचा किती मोल डिपॉझिट होतो, 1/2 मोल. याच्यासाठी आपण आणखी थोडी जागा वाढवूयात. ओके, आणि ती जर इलेक्ट्रिसिटी आपण जर ट्रायव्हॅलंटमधनं जर पास केली तर ट्रायव्हॅलंटचा किती मोल डिपॉझिट होतोय, 1/3 मोल. 1/3 1/3 ऑफ मोल त्याचा काय होतोय, डिपॉझिट होतोय. मोनोसाठी 1 मोल, डायसाठी हाफ मोल आणि ट्रायसाठी 1/3 मोल हा तिथं डिपॉझिट होऊन जातोय. त्याच्यानंतर आपण आता एक्झॅक्ट 2 फॅरडे एवढी इलेक्ट्रिसिटी पास करूयात. तर 1 फॅरडेच्या डबल इथं नंबर येईल. मला सांगा एका मोलचा इथं किती मोल होईल, 2 मोल. हाफच्या डबल किती, 1 मोल. आणि 1/3च्या डबल म्हणजे किती, 2/3 मोल एवढा तिथं काय होईल मला सांगा, डिपॉझिट होईल. ओके, म्हणजे तुम्हाला आता इक्विव्हॅलंट वेट जरी माहीत नसतील तरी पण डिरेक्टली तुम्ही त्याच्या व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे ॲल्युमिनियम सारखा समजा मेटल असेल, ॲल्युमिनियमचा एक ॲटॉमिक वेट 27 आहे, म्हणजे 27 म्हणजे त्याचा 1 मोल. परंतु ॲल्युमिनियममधनं जर तुम्ही 2 फॅरडे एवढी इलेक्ट्रिसिटी जर सप्लाय करतायत, जर पास करतायत तर मला सांगा ॲल्युमिनियमचे किती मोल डिपॉझिट होतील, 2/3 मोल. 2/3 मोल म्हणजे त्याचं किती मास, 2/3 × 27. म्हणजे बघा कॅल्क्युलेशन कशी येतील, 2/3 × 27 म्हणजेच 3 × 9 = 27 आणि 9 × 2 = 18. 18 ग्रॅम एवढा ॲल्युमिनियम तिथं काय होईल, डिपॉझिट होईल जेव्हा ॲल्युमिनियममधनं आपण 2 फॅरडे एवढी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करूयात. ओके, तर हा अशा प्रकारचा पॉईंट आहे. 2 फॅरडे एवढी इलेक्ट्रिसिटी इथनं तुम्ही पास केलेली आहे. आता नंबर नेक्स्ट, आपण जर 3 फॅरडे एवढी इलेक्ट्रिसिटी जर सप्लाय करतायत तर तुम्हाला एक्झॅक्ट या नंबरला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच मोनोव्हॅलंटचे एक्झॅक्ट 3 मोल डिपॉझिट होतील. म्हणजे सोडियमचे 3 मोल म्हणजे 23 × 3 69 ग्रॅम सोडियम डिपॉझिट होईल जेव्हा तुम्ही सोडियममधनं 3 फॅरडे एवढी इलेक्ट्रिसिटी काय कराल, सप्लाय कराल. त्याच्यानंतर डायव्हॅलंटचा असेल तर ह्याच्या 3 टाइम्स 1/2च्या 3 टाइम्स म्हणजे 3/2 एवढे मोल्स त्याचे काय होतील, डिपॉझिट होतील. आणि ॲल्युमिनियममध्ये 1/3च्या 3 टाइम्स म्हणजे एक्झॅक्ट 1 मोल. म्हणजे बघा जर तुम्ही ट्रायव्हॅलंटमधनं 3 फॅरडे एवढी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतायत, ओके, तर तेव्हा मात्र एक्झॅक्ट त्याचा 1 मोल हा काय होतो, डिपॉझिट होतो. तर म्हणजे अशा प्रकारचे हे पॉईंट्स आहेत जे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. तर कुठलाही मेटल असू द्या, तो मोनोव्हॅलंट, डायव्हॅलंट का ट्रायव्हॅलंट, हा त्याच्या कंपाऊंडवरनं पण आपल्याला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे की म्हणजे त्याचे किती मोल्स त्या ठिकाणी डिपॉझिट होतील. कंपाऊंडवरनं पण आपण त्याची ऑक्सिडेशन स्टेट किंवा त्याची व्हॅलन्सी काढू शकतोय की हा आता काही जे समजा डी ब्लॉक ट्रान्झिशन मेटल्स असतील त्यांच्या वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट्स राहतात. तर हे व्हॅलन्सी म्हणजेच तिथं ऑक्सिडेशन स्टेट घ्यायची आणि त्याच्यावरनं तुम्हाला तिथे त्याचे मोल्स हे डिसाईड करायचे आहेत. म्हणजे इन शॉर्ट आपण त्या ठिकाणी त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स हे क्लिअरली किंवा डायरेक्टली हे सॉल्व करू शकतोय. त्याच्यासाठी तुम्हाला हा टेबल मात्र अगदी व्यवस्थित हा लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर म्हणजे बघा आता 1 मोल मोनोव्हॅलंट सबस्टन्स
त्याच्यातनं 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली तर तेव्हा त्याचा एक्झॅक्ट 1 मोल हा डिपॉझिट होतो. मोनोव्हॅलंटमधनं 2 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली तर त्याचा 2 मोल डिपॉझिट होतो. आणि मोनोव्हॅलंटमधनंच 3 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली तर त्याचे एक्झॅक्ट 3 मोल हे काय होतात, डिपॉझिट होतात. त्याचबरोबर आपण जर डायव्हॅलंटमधनं 1 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली त्याचा हाफ मोल काय होतो, डिपॉझिट होतो. आपण जर डायव्हॅलंटमधनं 2 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली तर त्याचा 1 मोल डिपॉझिट होतो. आणि जर डायव्हॅलंटमधनं आपण 3 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी सप्लाय केली तर त्याचे मात्र 3/2 मोल्स हे काय होतात, डिपॉझिट होतात. ओके, तर अशा प्रकारचे हे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे तुम्हाला व्यवस्थित बघायचे तर आणि लक्षात ठेवायचे तर. ओके, सो राईट डाऊन धिस, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.